आदिवासी समाज बांधवांतर्फे या ठिकाणी भोंगऱ्या बाजाराचं आयोजन हे चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे करण्यात आलेलं आहे। होळीच्या सणानिमित्त आदिवासी बांधव कुठेही असो मात्र या ठिकाणी होळीच्या सणानिमित्त एकत्र होत असतात आणि या ठिकाणी बाजारातून खरेदी करत असतात। भोंगऱ्या बाजाराचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण बघू शकतात की पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे आणि होळीच्या सणानिमित्त या ठिकाणी भोंगऱ्या बाजार भरलेला आहे। होळीचा आनंद या ठिकाणी घेताना दिसत आहे। आमच्या सोबत आदिवासी बांधवांच्या नेत्या आहेत प्रतिभा शिंदे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार। आदिवासी समाज बांधवांचा हा महत्वाचा सण होळी मानला जातो। पारंपरिक नृत्य करत आज भोंगऱ्या बाजार भरलाय। निसर्गाशी तल्लीन होत इथल्या निसर्गाला सलाम करत पंचमहाभूतांमधलं अत्यंत महत्वाचं अग्नी याच्या पूजेसाठीचं साहित्य जमा करणं, दऱ्याखोऱ्यामध्ये विखुरलेला समाज एका ठिकाणी येत होळीचं साहित्य इथे एकत्र घेणं, सुख दुःख वाटणं, आनंदाचे क्षण इथे एकत्र करणं, यासाठीचा हा सण असतो। हजारो महिला पुरुष एकत्र जमतात सगळ्या वयाचे, पण तुम्हाला कधीही पायीवरती इथे कुठलाही अपप्रकार घडलेला दिसणार नाही, कारण ही मानवीय खऱ्या अर्थानं संस्कृती आहे, निसर्ग प्रेमक, आणि म्हणून या होळीकाला वेगळं महत्व आहे। काय भोंगऱ्या बाजाराचं महत्व काय असतं नेमकं? भोंगरा हा देव आहे, ज्या देवाची पूजा करून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू होलिका देवीसाठी खरेदी केल्या जातात, त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी अनेक आनंदाचे क्षण येतात। ज्याला पूर्वी आपण म्हणायचो की इथे वेगवेगळ्या प्रकारचे लग्न जमण्यापासून सगळ्या गोष्टी व्हायच्या, आता या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्यानं या होलिका पूजा करण्यासाठीचं साहित्य घेणं आणि दऱ्याखोऱ्यातल्या आदिवासींनी एकत्र येणं हा खरा महोत्सव आहे। आपण काय सांगणार या ठिकाणी? आदिवासी जो भोंगरी आमा छिंद्रो तेनी आम्हाला आमर भोंगरी छकवाय जो तामरो खास छकवाय तर जो मेव पूजा इतलो कवाय जो ते खास जुच तामरो होई भोंगरी जोच खास। आपण काय सांगणार या ठिकाणी आदिवासी बांधवांचा पारंपरिक सण हा होळी मानला जातो। भोंगऱ्या बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय एकंदरीत महत्व असतं या सणाचं? हा आमचा एक भोंगऱ्या बाजार असा असतो की एकमेकांचं सहकार्य आणि सगळे मिळून एकत्र नाचणं, बाया पोरं सगळे आम्हाला असं गुलाल वगैरे खेळतात आम्ही, पण ते गैरसमज असतो लोकांचा की गुलाल लावला म्हणून लग्न होऊन जातं, असं काहीच नाही आहे। आणि आमचं हे सण असतं एकमेकांचं बरोबर नाचणं, बरोबर एकदम म्हणजे 12 महिने नवीन कपडे होऊन जातात, नवीन पोरांचे सगळं काही चप्पल वगैरे सगळं नवीन, म्हणजे नवीन भोंगऱ्या बाजार असतो आमचा मार्च महिन्याचा, त्याच्यामुळे आम्ही हा सण साजरा करतो। म्हटलं जातं आदिवासी बांधव जगात कुठेही असो मात्र होळीच्या सणानिमित्त एकत्र येत असतो, काय सांगणार? हो आमचा या होळीचा बाजार असा असतो की सगळं समाज आमचा एकत्र होतो। आदिवासींचे जेवढे पूजा पात्री जे काही आमचं रीतिरिवाज प्रमाणे जे आमचं सण असतो, तर रीतिरिवाज प्रमाणे आम्ही पूजा पारंपरिक जत्रा असते आमची, आणि याच्यात आमचे होळी भोंगऱ्या बाजार म्हणून आम्ही हे साजरा करतो। नक्कीच या ठिकाणी होळीच्या सणानिमित्त मोठा उत्साह दिसून येत आहे। वैजापूर येथे भोंगऱ्या बाजार या ठिकाणी भरलेला आहे। पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी पाड्यांवर आता या ठिकाणी भोंगऱ्या बाजार भरायला सुरुवात झालेली आहे आणि होळीच्या सणानिमित्त चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे भोंगऱ्या बाजाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।